नमस्कार मंडळी. 2025 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार की आपण काय अचीव केलं यावर्षी. तर मी काय अचीव केलं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. माझा IT मधला जॉब सोडून मी बिझनेस करायचं ठरवलं. स्टेशनरी बिझनेस. पहिले 3-4 महिने फार अवघड गेले. कस्टमर कसे गेन करायचे, कस्टमर्सला धरून कसं ठेवायचं, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी फार डोक्यात चालू होत्या. पण म्हणतात ना, एकदा पाण्यामध्ये उडी मारली की माणूस आपोआप पोहायला शिकतो. आणि मला असं वाटतं की एखादा बिझनेस रन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर ती म्हणजे कम्युनिकेशन. तुम्हाला कस्टमर गेन करता आला पाहिजे आणि आलेला कस्टमर धरून ठेवता आला पाहिजे. आणि जे मी या 2025 मध्ये खूप छानपैकी शिकले. त्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचं रिग्रेट नाहीये. आणि काही दिवस असे देखील जातात की ज्या दिवशी खूप सारे कस्टमर्स असतात, तुम्हाला 5 मिनिटं बसायला सुद्धा वेळ मिळत नाही. पण काही दिवस असे सुद्धा जातात की ज्या दिवशी कस्टमर्स फार कमी असतात आणि तो दिवस आपल्याला पेशन्स शिकवतो. मी तर असं ठरवलंय बाबा, की 2026 मध्ये अजून जोमाने काम करायचंय, अजून जल्लोषात काम करायचंय आणि खूप मोठं नाव करायचंय. तुमचा काय विचार आहे? मला कमेंट करून नक्की सांगा.